आज साताऱ्यातलं सगळ्यात पहिलं आणि खतरनाक असं आगमन होतं. पण आगमन सुरू असताना जोरदार पाऊस सुरू झाला. तरी पण माणसांनी बाप्पाला बघायला खूपच गर्दी केली. मग हे आगमन कसं होतं हे बघायला मी माझ्या मित्रांसोबत गेलो. राजपथ रोडवरून लगेच मोती चौकात पोहोचलो. आल्यावर समजलं की आज एक नाही तर 2 गणपतींचं आगमन आहे. सगळ्यात आधी मग श्रीमंत अजिंक्यतारा गणेश उत्सव मंडळाच्या बाप्पांचं दर्शन घेतलं. आज 15 ऑगस्ट असल्यामुळे भारत माता पण बाप्पांसोबत होत्या. गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो. बाप्पाच्या आगमनासाठी यांनी ढोल ताशा पथक पण बोलवलं. त्यामुळे ते ऐकायला आम्ही राजवाड्यावर जाऊन थांबलो. या बाप्पाचं आगमन तर खूपच जल्लोषात झालं. मग इथं दर्शन घेऊन आम्ही दुसरं आगमन बघायला निघालो. आम्हाला यायला लेट झाल्यामुळे बाप्पांची मिरवणूक खूप पुढे गेली. आम्ही तिथं पोहोचलो आणि पावसाला जोरदार सुरुवात झाली. तिथं पोहोचल्या आम्ही बाप्पाचं दर्शन घेतलं. एवढा पाऊस पडत होता तरी माणसांची खूप गर्दी झाली. इथं पण बाप्पाच्या आगमनाला ढोलताशा पथकच बोलवलेलं आणि या ढोलताशा पथकाच्या समोरच एक देखावा सुद्धा होता. पण आम्हाला तिथं जायला लेट झाल्यामुळे तो देखावा बघायलाच नाही मिळाला. मग आम्ही या उभ्या केलेल्या लाईट अँड स्क्रीनच्या सेटअप जवळ जाऊन थांबलो. कारण बाप्पा इथं आल्यावर जोरदार अशी फटाक्यांची आतिषबाजी होणार होती. वाजणाऱ्या ढोल आणि ताशांच्या चाली लयच भारी होत्या. इथं माणसांची एवढी जोरात गर्दी झालेली काय बोलायलाच नको. सगळेजण गणपती बाप्पांच्या आतुरतेनं वाट बघत होते. मी पण जरा वेळ या गर्दीतच थांबलो. शेवटी बाप्पांचं तिथं आगमन झालं आणि सगळीकडे असणारे कोल्ड पायरो पण सुरू झाले. इथं झालेलं बाप्पाचं आगमन बघून तर खूपच भारी वाटलं. असे साताऱ्यातले सगळे आगमन बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या. भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद.